नमस्कार युट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, सकाळी सकाळी लवकर सगळे कामं झाली ना, आता स्वयंपाक करत होती. म्हटलं पोळ्या वगैरे भाजी. आज ना लवकर ड्युटीला जायचं होतं. काल तर लग्न फिरून आलो आम्ही, खूप थकल्यासारखं झालं. लांबचं लग्न होतं ना, त्यामुळे थोडं दमायलाच झालेलं आहे. धुळे म्हणजे आम्हाला एवढं जवळपास जाण्याची सवय आहे ना, त्यामुळे थोडंसं थकल्यासारखे झाली. पण म्हटलं चला आता मस्त पोळ्या करते आणि पटकन स्वयंपाक पाणी. आज कपडे पण थोडे धुतले, पाणी पण थोडं नळांना कमी येतं आहे आमच्या इथं. म्हणजे कमी म्हणजे आता 8-10 दिवस होऊन गेले पाणीच नाही आहे. आणि ह्यावेळेस थोडं पाणी 15-20 दिवसांनी येणार आहे, त्यामुळे थोडं पाणी जपूनच वापरावं लागतं आहे. तर पटापट कपडे वगैरे धुवून घेतले. आणि आज बाकीचे कपडे बाशीच होते, तर म्हटलं चला मस्त ड्रेस घालून घेते. तर आज ड्रेस वगैरे घालून घेतला आणि आपल्या कामांना सुरुवात केली. पटकन धुणं वगैरे झालं आणि आता स्वयंपाक करते. पोळ्या लाटून घेते. म्हटलं पटकन होऊन जातं ना, तर बरं होऊन जातं. तर सगळी कामं झाली ना, हा दुपारचा व्हिडिओ आहे. आपलं दुपार झाली, चहा पाणी वगैरे झालं आणि 4 वाजता मला आठवण आली. म्हटलं आज आहे ना संध्याकाळी तिचे पप्पा म्हणे काहीतरी वेगळंच कर. म्हटलं भाजीला पण काही नाही आहे ना, उन्हाळ्याचं काय असं तेच तेच, मुलं पण कंटाळा करतात. मग मी हे 2 वाटी तांदूळ टाकून घेतले आणि मोठ्या 2 वाटी तांदूळ आहेत ते, आणि 1 वाटी डाळ घेतली उडदाची सपाट वाटी. म्हणजे ती बघा थोडं 5 मिनटापासून पाण्यात टाकलेलं होतं. आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे, अर्ध संपूट. तर दोघी डाळ्या एकत्र करून घेते. आणि तांदूळ पण मस्त भिजत टाकलेले आहेत आणि दोघे आहेत ना चांगलं भिजून, म्हणजे धुवून आता 2 तास भिजू देते मी. आणि आपल्याला आहे ना मस्त डोसे करून घ्यायचे. डोसे आणि चटणी खूप छान लागते. तर 2 डाळ्या मिक्स घेतलेल्या आहे मी. एक सपाट वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. दोघी डाळ्या मस्त आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आणि आता मी ते 2 तास आपण भिजत घालायचे आहेत, कारण की ते आहेत ना 6:30 वाजता येणार आहेत जेवायला. तर म्हणजे जेवण करण्यासाठी 6:30 पावणे 7 आपल्याला जेवण वगैरे बनवायचं आहे. तर त्यासाठी आहेत ना मी आता भिजत टाकलं आणि आता 2 तास झाकून ठेवते. आणि नंतर मग आपण आहे ना लाईट करता आहे ना लवकरच काढून घेणार आहेत 2 तास झाले की. आणि मग नंतर पुढे बघू. तर आता 4 वाजले होते. तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून ठेवून दिले, दोघं पण झाकून दिले वेगवेगळेच. झाकून दिले म्हणजे ना डाळ थोडी काढायला वेळ लागेल. आता 2 तास आहे ना झाकून ठेवलं. तोपर्यंत बघा आपलं केक बनवणं चालू होतं. आज आहे ना फादर डे होता, त्यामुळे बघा केक बनवला मुलांनी. मुलांचं पण केव्हाचं चालू होतं. तर त्यांनी ताऊने केक बनवला, मस्त छान असा फुलला. आणि आता मी चटणीची तयारी करते. आपलं शेंगदाणे वगैरे, ते शेंगदाण्याचा कूटच घेऊन घेतला आणि खोबरं किसून ते पण टाकून दिलं. आणि बघा आता आपले 2 तास झालेले होते आणि मस्त छानसे असे भिजलेले होते. म्हणजे थोडं मी त्याच्यामध्ये ना आपलं नळाचं पाणी टाकल्यानं, नळाचं पाणी ह्या दिवसाचं खूप गरम झालेलं होतं, त्यामुळे मस्त लवकर चांगलं भिजले ते. आणि आता डाळ धुवून घेते आणि डाळ पहिले वाटून घेते, कारण की ना आपलं भांडं चिकट होऊन जातं. आणि डाळ जर वाटली पहिले तर मग सगळं चिकटपणा, नंतर तांदूळ टाकल्याने आपलं चिकटपणा निघून जातो. त्यासाठी ना मी पहिले डाळच वाटून घेते भांड्यामध्ये. नंतर जर आपण डाळ वाटली ना तर त्या मिक्सरच्या पात्यांमध्ये अटकून जातं आणि व्यवस्थित काढता येत नाही. आता तरी डाळ टाकली ना तर सगळं बारीक करून घेता येतं. आणि नंतर आपण तांदूळ टाकल्यानंतर तांदूळ रवादार असतं ना, त्यामुळे त्याच्यामध्ये काही अटकत नाही, सगळं निघून जातं. तर बघा भांडं मस्त छोटं भांड्यानं पूर्ण भरून डाळ झाली आपली. आणि तिला आता थोडं पाणी टाकून मस्त बारीक वाटून घेते. पहिले थोडं असंच वाटून घेते, नंतर मग पाणी टाकून फिरून घेते. म्हणजे कसं जे पाणी टाकून जर आपण फिरवलं ना मग खाली येतं ते, त्यासाठी मी थोडं नंतरच पाणी टाकलं. तर बघा किती छान असं मस्त चिकन दळून घेतलं. नंतर आपले तांदूळ धुवून काढून घेतले होते पातेलीमध्ये, ते पण आता मी पटापट वाटून घेते. आणि ते पण सगळं असं बारीकच दळायचं आहे, कारण की डोस्याचं म्हटलं ना तर बारीकच दळायचं आहे. आणि पाणी टाकून थोडं पातळ बी झालं तर काही हरकत नाही आहे, त्यामुळे ना थोडं पाणी टाकूनच मस्त पातळ दळून घेतलं. आणि आपण आहे ना आता डोस्यांचं एवढं भारी लागतं ना, म्हटलं चला तेच तेच खाऊन खाऊन बी कंटाळा येतो. उन्हाळ्या दिवसाचं मुलांचं पण कसं असतं, तेच बाई भाजी न पोळी. मग त्यांचे फार जिभेचे चुसले असतात, त्याकरता आहे ना थोडंसं वेगळं काहीतरी म्हटलं. तर आता बघा मस्त सगळं काढून घेतलं मी मिक्सरमधून आणि आपण आता चांगलं मिक्स करून घेणार आहे. तर आता चांगलं मिक्स करून घेते. आणि पातळ बघा एवढं बी पातळ राहिलं तरी बघा थोड्या वेळाने घट्ट झालं ना तर आपण पाणी टाकून घेणार आहेत. आता एवढं पातळ झालेलं आहे ना, तर आता मस्त हे बघा किती छान झालेलं आहे ना. थोडं घट्ट वाटतंय म्हटलं, मग अजून थोडं पाणी टाकून देते. म्हणजे अजून ते काही एवढं लवकर करायचं नाही आपल्याला. थोडा अर्धा तास अजून झाकून ठेवायचं आहे. काढून ना मिक्सरमधून काढून घेतलं आणि आता अर्धा तास झाकून ठेवते. तर आता पाणी टाकलं तर चांगलं परत अजून एक जीव करून घेते. म्हणजे हे बघा किती असं पातळ राहिलं ना तरी अजून आपल्याला नंतर बनवताना थोडं पाणी वगैरे टाकून पातळ करावं लागणार आहे.
आता त्याच्यामध्येच मीठ टाकून देते मी. तर आपले 2 चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे थोडं वरती टाकलं. 2.5 चमचे मीठ टाकून घेतलं, म्हणजे अंदाज चवीनुसार टाकायचं आहे. तर बघा आता चांगलं मिक्स करून घेतलं मी अजून मीठ टाकून पण. आणि आता मी थोडं झाकून ठेवते अर्धा तास, म्हणजे आपल्याला अजून वेळ आहे करायला. तर त्यामुळे ना म्हटलं लाईट वगैरे चालली जाते ह्या दिवसाचं, कसं लाईटचा भरोसा राहत नाही, त्याकरता आहे ना काढून घेऊ म्हटलं आपण. आणि 2 तासच भिजू दिलेले आहेत मी. तर एवढं भारी छानसे डोसे निघता, मी पहिले पण करून बघितलेले. म्हटलं चला मग तुमच्यासोबत शेअर करू. आणि मुलांचं इकडे चालू होतं केक डेकोरेट करणं चालू होतं. केक झाला मग नंतर त्याला क्रीम वगैरे केली त्यांनी. आणि म्हटलं चला तोपर्यंत आपले दुसरे कामं करून घेते. भांडे वगैरेला आपल्या रॅकमध्ये पडलेले होते जाळीमध्ये, तर भांड्यांच्या जाळीमधले भांडे रचून देते म्हटलं. मग पूर्ण भांडे वगैरे लावून देते, तोपर्यंत ही किरकोळ कामं आहेत ना करून घेते. आणि जे केक वगैरे केलं ना ते बाकीचे किरकोळ भांडे पण धुवून घेते. जास्तीचे भांडे जमा झाले ना मग ते पण टेन्शनच येतं. म्हटलं मग चला हे बघा बाकीचे भांडे वगैरे केकचे ते सगळे धुवून चुवून ठेवून दिले. आपलं तांदूळ वगैरे काढण्याचे सगळे भांडं आवरून घेतलं आणि किचन वटा सगळा क्लीन करून घेतला. आणि आता हे झाकून दिलं पीठ आणि एका साईडला ठेवून दिलं. म्हटलं ते आले की गरम गरम काढू आणि मग सगळे जसं लागलं तसं गरम गरम सगळेजण खायला बसू आपण. तर मग एकेकाला गरम गरम दिलं की मग पटकन होतं आणि तसेच छान लागतात ते गरम गरमच. तर बघा आता आपण करायला घेणार आहेत. तर बघा पीठ मस्त झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकून घेतलं, आपला मोठा 1 चमचा आणि परत अजून दुसरा चमचा, म्हणजे ना ते 2 चम्मच जर टाकून घेतलं ना आपण चांगले आपलं भाजीचा चमचा म्हटला ना तो 1 चमचा टाकून द्यायचा आहे. हा मोठा जो हलवायला घेतला आहे ना तो 1 चमचा पीठ टाकून द्यायचं आहे. म्हणजे त्याला आहे ना थोडंसं असं आपण तांदळाला थोडं कसं वगैरे राहत नाही ना त्यासाठी गव्हाचं पीठ टाकलं ना तर डोसे खूप छान होतात, अजिबात मोडत नाही, एवढे भारी होतात ना, तर खूप भारी होतात. तर म्हटलं चला 2 चमचा बी नाही म्हणता येणार, जास्तीचंच घेतलं मी. त्याला हा मोठा 1 चमचा ना भाजीचा तो चमचा पीठ टाकून दिलं आणि मस्त मिक्स करून घेतलं. आणि बघा एवढं भारी झालं आहे ना पातळ, मस्त झालं. थोडं पाणी वगैरे टाकून अंदाज बघून करून घेतलं. आणि आता बघा आपले डोसे काढायला घेते मी. थोडं थोडं एका छोट्या पातेलीमध्ये काढून घेत होती आणि मस्त करून घेत होती. म्हटलं कसे होता काय, आपण तव्यावर थोडं तेल टाकून घेतलं आणि मस्त हे पीठ टाकून आता चांगलं मिक्स करून. आणि आता बघा आपण डोसा करून घेतो. एवढे भारी होतात ना आणि झटकीफट 2 तासात आपले डोसे तयार होतात. ढोकळे जे ताई माझ्या तोंडात. तर आपले डोसे तयार होतात. डोसे आणि चटणी या दिवसाचं एवढं भारी लागतं ना, तर म्हटलं चला आज काही स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता आम्हाला, हेच करायचं होतं. आणि वेगळी काहीतरी तोंडाला चव पण येऊन जाते. तर बघा आपली चटणी पण मी पटकन रेडी करून ठेवून दिली आणि मग धावपळ होत नाही जास्त. आणि नंतर मग आपलं गरम गरम डोसे काढायचे आणि चटणी द्यायची आणि झालं मग आपला स्वयंपाक. तर मी असं केलं पटकन, चटणी पण झाली आणि वरून आता ही थोडीशी कोथिंबीर टाकून दिली. आणि बघा डोसे किती भारी होत आहे ना, तर खूप छान होता आणि खायला पण खूप छान लागता. अशा पद्धतीने करून बघा तुम्ही, झटकीपट होता. आणि उन्हाळ्याचं स्वयंपाकाला पण काही एवढं भाज्या वगैरे पण आता त्याच आणि खाऊ पण वाटत नाही म्हटलं, मग त्यामुळे थोडं वेगळं. तर बघा एवढे मस्त मऊ लुसलुसीत, तुम्हाला मऊ करायचे राहिले तर मऊ, कडक जर खायचे राहिले तर कडकसुद्धा भारी लागतात. तर अशा पद्धतीने करून घेतले. आणि बघा नंतर तिचे पप्पा आले, त्यांना पण मी बनवून दिला ताट, दादूला दिला आणि तिच्या पप्पांना दिला. आणि हे पहा किती मस्त मऊ झालेले आहेत. आणि त्यांना थोडं कडकच आवडत होते, तर त्यांच्यासाठी थोडंसं असे मस्त तेल टाकून थोडे कडकच शेकले मी. त्यांना गरम गरम तसे कडकच आवडतात, तर भारी लागत होते. आणि हे बघा असं पीठ करून घेतलेलं आहे पातळ. मी थोडं थोडं पातेलीमध्ये काढून पातळ जितकं पातळ केलं ना तितकं अशी जाळी बघा केवढी भारी येत होती ना. तर जाळी भारी येते पातळ राहिलं की. आणि रात्रीचं टाकलं आणि आठवण पडली तर मग करायचं होतं, असं नाही 2 तासमध्ये जर केलं. आणि बघा तव्यावर तेल टाकायचं, थोडं पाण्याचे फवारे मारायचे, म्हणजे आपलं जे तेल राहतं ना तेलावर जर पाणी पडलं ना आजूबाजूला सगळं पसरून जातं ते तेल. म्हणजे असं आपल्याला पसरवता येत नाही, त्यामुळे ते पाण्याच्या थेंबाने सगळं पसरून जातं आणि आपले डोसे आहेत ना खूप छान होतात पटापट. तर बघा मस्त पटकन एक झालं की एक झालं की एक असे पटापट डोसे काढून घेत होती मी. आणि असं चांगलं जर येत राहिलं ना तर करायलासुद्धा मजा येते. तर मला पण करायला खूप छान वाटत होतं. आणि मुलांना पण लगेच देऊन दिलं त्याच्या पप्पांना आणि मुलांना. मग मी नंतर खाईल म्हटलं. पहिले सगळ्यांनी खाल्लं ना तर आपल्याला पण खूप छान वाटतं, सगळ्यांना जर आवडलं तर. आजचा स्वयंपाक भारी झाला असं म्हणत होते ते. मग त्यांना पण आले ना ते ड्युटीवरून, तर त्यांना मी जेवण दिलं. आज जेवणाला हेच होतं आमचं, तर पोट भरून खाऊन घ्या म्हटलं. बघा केक वगैरे खूप छान झाला आणि मस्त
त्याला डेकोरेट करून फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे. एवढा भारी केला मुलांनी. आणि मग त्याच्या पप्पांना लगेच केक कापायला लावला. तर केक कापणं चालू होतं आणि आमचं पण मग नंतर केक खाणं झालं. त्यांचं झालं, मग आम्ही पण खाऊन घेतला आणि मुलांनी मला पण खाऊ घातला. म्हणजे मम्मी तू पण खाऊन घे थोडा. तर मग बघा ताऊ मला खाऊ घालत होती. नंतर मुलांनी पप्पांचा नमस्कार वगैरे केला फादर डे असल्यामुळे. तर मी पण म्हटलं चला आपले हे करते हरते घरातले त्यांच्यावरच आपलं म्हणजे पूर्ण फॅमिलीची जबाबदारी ते स्वतःकडे जीवाकडे पाहणार नाही, आपल्या फॅमिलीची एवढी काळजी घेतात. तर मी पण त्यांचा नमस्कार केला. आणि घरात बघा एवढी घाण झालेली होती ना, इकडे केक केलेल्याची सगळा पसारा. नंतर बघा सगळं आवरलं, भांडे वगैरे सगळं बाहेर काढले, पूर्ण किचन वटा क्लीन केला आणि देवाजवळ मग धूप वगैरे दिवा लावला. संध्याकाळ झाली आणि आपले भांडे बाकीचे तावणे घासायला घेतले. ना आजचा ब्लॉग इथंच थांबवते.